पण लोढांचं नाव घ्या किंवा जैन लोकांचं नाव घ्या, छोटे छोटे घाटकोपर घ्या, माटुंगा घ्या, तिथे यांची मस्ती एवढी वाढलेली आहे की नॉनव्हेज, तुला ते डीपीज कॉर्नर माहिती, आपण रुईयामध्ये मी रुपारेलला जायचो आपण, नॉनव्हेज नावाची गोष्ट ते तिथे टिकू देत नाही. त्यांच्या बापाची आहे का मुंबई ही मुळात आगरी, कोळी, भंडारी, पारसी या लोकांनी उभी केलेली आणि ब्रिटिशांनी, हे सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत. जर तुम्ही आमच्या किचनमध्ये शिरणार तर आम्ही तुमच्या घरामध्ये शिरणार. ही मुंबईची लढाई आहे. त्यामुळे तुला लक्षात घे की मी पहिल्यांदा आणि शेवटला माणूस आहे, आणि त्यानंतर जर कोण असेल तर मराठी माणूस आहे. मधलं भारतीय आणि हे सगळं हिंदू आणि ब्राह्मण बिमण हे सगळं मी धरत नाही. मी फक्त दोनच गोष्टी, कारण माझी मातृभाषा मराठी आहे. बरोबर. तर मूळ मुद्दा हा आहे की मला अनेक आक्षेप आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेबद्दल, ते वेळोवेळी मी लिहिलेले पण आहेत. किंबहुना ही यांना म्हणजे ती म्हण आहे ना मराठीत प्रसिद्ध, भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी, ती ओसरी बाळासाहेबांनी एसआरएच्या रूपाने दिली. त्यामुळे उत्तर भारतातले जे लोक आज दादागिरी करतात ते करू शकतात. एसआरए मध्ये मराठी माणसांना घरं नाही मिळाली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाळासाहेबांच्या काळामध्ये जैन लोक अरे बालासाहेब करत पाया पडायचे आणि बिल्डिंगा उठवल्या, तिथे मराठी माणूस बाहेर पडला. पण आज ही मुद्दा पुन्हा उगाळण्याची वेळ नाही. आज मुद्दा हा आहे की जी माणसं मराठी आहेत, आता माझं आणि तुला माहितीच आहे सेनांचं या दोन्ही किती चांगलं नाही आहे, पण ते मराठी आहेत हे मुद्दा मला पुरेसा आहे. किंबहुना मी तुला सांगतो की काँग्रेसचे सुद्धा जे मराठी उमेदवार आहेत, जसं माझ्या वॉर्डामध्ये मराठी उमेदवार काँग्रेसचा पण आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे, म्हणजे शिवसेनेचा, तर मी त्यातला चांगला मराठी जो आहे त्याला मत देणार.